गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 100% तुम्हाला परफेक्ट मोदक बनवायचे आहेत, तर हा मास्टर क्लास तुमच्यासाठी. अतिशय महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही मोदकासाठी तांदूळ कोणता निवडताय आणि तो दळून कसा आणताय आणि तुमचं पीठ कसं येतंय. हे 2 तुम्हाला जमले ना, की तिथेच तुमचे 80% मोदक बरोबर. सर्वप्रथम आपण मोदकासाठी तांदूळ कसा असावा ना, ते बघूया. मोदकासाठी तांदूळ नवीन वापरावा असे बोलतात सगळेजण. पण मोदकासाठी जर तुम्ही नवीन तांदूळ वापरलात ना, तो अतिशय चिकट असतो आणि चिवट असतो. म्हणून मोदक आपल्याला करायला ना जमत नाहीत. तर मोदकासाठी तांदूळ नवीन वापरा, पण एकदम पण एवढा नवीन नका वापरू. 1-2 वर्ष जुना असलेला वापरा. तर जुना म्हटलं तर एकदम पण जुना नका वापरू. एकदम तुम्ही जुना तांदूळ वापरलात ना, तर त्याचं पीठ आहे ना, ते मऊसूत येत नाही. भरभरीत येतं आणि मग मोदकाच्या पिठाला ना चिकटपणा येत नाही. म्हणून मोदकाला तांदूळ ना 1-2 वर्षाचा जुनाच वापरायचा. याच्यापेक्षा जुना वापरू नका किंवा एकदम पण नवीन वापरू नका. पण मोदकासाठी तांदूळ कोणता वापरायचा? आता कोकणामध्ये काय करतात, त्यांच्या शेतीमध्ये जे पिकतो ना तांदूळ, त्याच तांदळाचे मोदक बनवतात. काही जण ना रेशनच्या तांदळाचे पण मोदक बनवतात. पण सगळ्यात अगदी उत्तम प्रतीचा तांदूळ म्हणजे तुम्ही मोदकासाठी बासमती तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहोर तांदूळ घेऊ शकता. पण आंबेमोहोर तांदळाला ना खूप सुगंध असतो, पण खूप महाग असतो. जर तुम्हाला विक्रीसाठी पीठ करायचं असेल ना, तर तो खूप महाग पडतो. आणि इंद्रायणी तांदूळ आहे ना, त्याला साधारण सुवास असतो, चिकटपणा पण असतो, लवचिकपणा पण असतो. आणि आंबेमोहोरला पण चांगला लवचिकपणा असतो. बासमती तांदळाला सुवास चांगला असतो, पण कधी-कधी काय होतं, त्या बासमती तांदळाचे आपण जर मोदक बनवले ना, तर कधीतरी ते फाटतात पण. आणि जेवढे पाहिजे ना, तसे दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचा रिझल्ट मिळत नाही. पण तुम्हाला जर बासमती तांदूळ वापरायचा असेल ना, तर त्याच्यामध्ये दुसरे कोणतेही तांदूळ तुम्ही मिक्स करून मोदक बनवू शकता. आता मी तुम्हाला हे 3 तांदूळ सांगितलेले आहेत. तर तुम्ही 3 तांदूळ किंवा 4 तांदूळ घेऊन पण मोदक बनवू शकता. तुम्ही तांदूळ निवडला कोणता म्हणजे तुमचे मोदक चांगले झाले असे नाहीये. पण तांदूळ तुम्ही निवडल्याच्यानंतर तो तांदूळ तुम्ही कसा धुताय, कसं दळण काढताय याच्यावर पण तुमचे मोदक चांगले होतील का वाईट होतील ते अवलंबून असतं. तर मग आता तुम्ही तांदूळ कसे धुवायचे? तर तांदूळ ना जास्त जोरात चोळून, रगडून धुवायचे नाहीत. जोरात चोळून जर तुम्ही रगडून तांदूळ धुतले, तर तांदळावरचे स्टार्च निघून जातात. त्याचा चिकटपणा कमी होतो आणि मोदकाच्या पिठीला मग चांगला चिकटपणा येत नाही आणि मोदक बनवताना मग आपल्याला त्याच्यामध्ये कळी पडण्यामध्ये तकलीफ होते. तेव्हा तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या. तांदूळ धुतल्याच्यानंतर लगेचच तुम्ही सुकायला घालू नका. एक 5-10 मिनिटं तुम्ही ना चाळणीमध्ये असं नितळण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर तुम्ही हे कॉटनच्या कपड्यावरती सुकायला घालायचे आहेत. हे एकदम पातळ असे सुकायला घालायचे आणि तांदूळ कुठे सुकवायचा? तर तांदूळ तुम्ही उन्हामध्ये सुकवायचा नाहीये. तांदूळ घरीच पंख्याखाली सुकवायचा आहे. तुम्ही जर उन्हामध्ये तांदूळ सुकवलत ना, तर तांदूळ कडकडीत होतात आणि पीठ भरभरीत येतं आणि मग मोदक चांगले होत नाही. म्हणून तांदूळ तुम्ही घरीच चांगला सुकवून घ्यायचा आहे. तांदूळ चांगला सुकला ना, तर पीठ जास्त दिवस चांगलं राहतं. म्हणजे पीठ तुमचं जास्त टिकतं. म्हणून तांदूळ आहे ना, तो चांगला सुकवून घ्यायचा आहे. एवढा पण चांगला सुकवू नका, की तो खूपच कडकडीत होईल आणि पीठ तुमचं भरभरीत येईल. म्हणून तांदूळ 4-5 दिवस किंवा 3-4 दिवस असा सुकवून घ्या. तांदूळ सुकला की नाही कसं ओळखायचं? तर त्यातलाच एक दाणा घ्यायचा, तोंडात घालायचा आणि कटकन वाजला की समजायचं की आपला तांदूळ आहे ना, तो बरोबर सुकला आहे. तांदूळ जर साधारण ओलसर असेल ना, तर चक्कीवाल्याच्या चक्कीला पण पीठ चिटकतं आणि मग आपलं पीठ आहे ना, ते पण जास्त दिवस टिकत नाही. म्हणून तांदूळ चांगला सुकवून घ्यायचा. तांदूळ चांगला सुकला तर पीठ पण जास्त दिवस चांगलं राहतं. पीठ खराब होत नाही, पिठाला बुरशी येत नाही म्हणून तांदूळ चांगला सुकवून घ्या. पीठ जर जास्त जुनं झालं ना, तर पीठ भरभरीत होतं आणि मोदकाचा चांगला तिखटपणा येत नाही. म्हणून पीठ आहे ना, तर जास्त पण एकदम जुनं मोदकासाठी वापरू नका. अतिशय महत्त्वाची टीप आहे मोदक चांगले होण्यासाठी, कळी चांगली पडण्यासाठी पीठ कसं असावं? तर पीठ एकदम मऊसूत पाहिजे. जसं आपला मैदा असतो ना, त्या पद्धतीचं पीठ पाहिजे. जर तुमचं पीठ भरभरीत असेल, तर मोदक तुम्हाला बनवता येणार नाहीत. ते बनवताना सारखे फाटले जाणार. म्हणून पीठ काढताना रिक्वेस्ट करायची चक्कीवाल्यांना, की तुम्ही आम्हाला पीठ आहे ना, हे एकदम बारीक काढून द्या. पीठ बारीक असेल, तर तुम्ही मोदक सहज करू शकता. जेवढं तुमचं पीठ बारीक ना, तेवढ्या तुमच्या पिठाला चिकटपणा जास्त येतो. म्हणून पीठ एकदम बारीक काढायचं. पीठ बारीक असले म्हणजे मोदक बरोबर झाले असं नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला उकड काढणं पण अतिशय महत्त्वाचं आहे. तर उकड जर जमली ना, तर तुमचे मोदक आहेत ना, ते 101% तुमचे चांगलेच होणार आहेत. तर उकड कशी काढायची? उकडमध्ये पण तुमच्या खूप साऱ्या टिप आणि ट्रिक आहेत. त्या पण आता पुढे सांगणार आहे. आजचा जर व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल, तर नक्की लाईक करा. उकड काढताना सगळ्यात लक्षात ठेवायची अतिशय महत्त्वाची टिपमध्ये जसा तुमचा तांदूळ असेल ना,
त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरायचं आहे आणि उकड काढायची आहे. आता प्रत्येक तांदळाला ना वेगवेगळं पाण्याचं प्रमाण असतं. तुम्हाला असं वाटत असेल, की एकाच एक घेतलं की उकड चांगली येते. काही जण करत असतील ना, त्यांना नक्कीच माहीत असेल, की एकाच एक प्रमाण घेतल्यावर कधीतरी नक्कीच ते फसतं. का फसतं? तर आपला तांदूळ वेगळा असतो. म्हणून प्रत्येक तांदळाला पाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा माझा अनुभव आहे. मी सगळ्या तांदळाचे ना मोदक करून बघितलेले आहेत आणि पाण्याचं प्रमाण ना, पण मला थोडं वेगवेगळं लागलेलं आहे. तेव्हा आता पुढे तुम्हाला मी प्रत्येक तांदळाचं प्रमाण पण सांगणार आहे. तसंच पाण्याचं प्रमाण आहे ना, ते मोदकाच्या पिठीवर पण असतं. जर तुमचं पीठ जाडं असेल, तर थोडंसं पाणी जास्त लागू शकतं. पीठ जर एकदम मऊसूत असेल, तर थोडंसं पाणी कमी पण लागू शकतं. हा माझा अनुभव आहे. ह्या माझ्या अनुभवाचा तुम्हाला पण कोणाला असा अनुभव आला असेल, तर कमेंटमध्ये बरोबर म्हणून लिहा. उकड कशी काढायची? जर तुम्हाला पिठाची आता उकड काढायची मोदक बनवायचे, तर तुम्ही चक्कीतून दळून आणलेलं पीठ आहे ना, ते 2 वेळा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं. जेवढं पीठ चांगलं, तेवढी तुमची उकड चांगली. उकड काढताना पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण बरोबर असणं गरजेचं आहे. किंवा कोणतं पण एखादी तुम्ही भांडं घ्यायचं आहे. कप घ्या, वाटी घ्या, पेला घ्या, काही घ्या आणि त्यानं पीठ आहे ना, ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. जर तुम्ही रेशनच्या तांदळाचे मोदक बनवलेत ना, तर त्याला थोडंसं प्रमाण आहे ना, ते एकास एक लागत नाही. थोडं जरासं 1-2 चमचे जास्त लागतं. आणि जर तुम्ही इंद्रायणी तांदळाचे मोदक बनवलेत, तर प्रमाण एकास एक न लागता थोडंसं 1-2 चमचे पाणी आहे ना, थोडं कमी लागतं. हा माझा अनुभव आहे. नक्की एकदा तुम्ही करून बघा. आणि मी अतिशय माझ्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला मी इथे मोदकाची उकड काढण्यासाठी टिप देणार आहे. म्हणजे सुरुवातीला पाणी ना तुम्ही एकास एक न घालता थोडंसं 1-2 चमचे कमी घाला. जर तुम्हाला वाटलं पीठ सुकं आहे म्हणून, तर उकड काढल्याच्या नंतर गरम पाणी घेऊन तुम्ही ते पीठ मळू शकता. पीठ सुकं झालं तर तुम्ही गरम पाण्याने मळू शकता. पण जर तुमचं पीठ उकड आहे ती पातळ झाली, त्याच्यात जर तुम्ही सुकं पीठ टाकायला गेलात ना, तर मग ते मोदक आहेत ना, ते कडकडीत होतात किंवा वळता येत नाही. म्हणून सुरुवातीला पाणी वापरताना थोडं कमीच वापरा. उकड काढली म्हणजे आपले मोदक चांगले झाले असे नाही, तर उकड काढण्याचे, मळण्याचे, चविष्ट होण्याचे, सारण सुकं झालं, ओलं झालं तर मोदक कसे होतात, या टिप अजून आपल्या बाकी आहेत. त्या व्हिडिओ अजून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला 101% मोदक चांगले करता येतील. आता आपल्या पाण्यामध्ये ना आपण थोडंसं तूप घालायचं आहे. असं तूप घातल्याने आपल्या उकडीला ना चांगला लवचिकपणा येतो. चांगलं मऊसूतपणा असा येतो म्हणून तूप घालायचं आहे. अगदी थोडं घालायचं एकदम जास्त पण घालायचं नाही. जर तुमचं तूप किंवा तेल पाण्यामध्ये जर जास्त झालं, तर तुमची उकड आहे ती चिकट होणार नाही. ती तुम्हाला मोदकाला कळ्या पडताना तुम्हाला ते हाताला असे चिकटपणा येणार नाही पिठाला म्हणून तूप किंवा तेल थोडंसंच घालायचं, जास्त घालायचं नाहीये. पारीला चांगली चव येण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर घालायचं आहे. मीठ आणि साखर घातल्याच्या नंतर ना, पण पारीला चव चांगली येते. आता पारीला चव चांगली येते म्हणून मीठ जास्त घालायचं नाही. मीठ जास्त झालं तर काय होतं हे पुढे तुम्हाला मी आता सांगणारच आहे. पाण्यामध्ये ना मीठ चिमूटभरच घालायचं. मीठ जास्त झालं ना, तर आपली उकड आहे ना, ती मीठ पाणी सोडतं आणि ती पातळ होते आणि उकडीला ना चिकटपणा पाहिजे तसा येत नाही. म्हणून मिठाचं प्रमाण ना तुम्ही बघत असाल अगदी चिमूटभर घालायचं. ही मिठाची टिप ना तुम्हाला आत्तापर्यंत कोणीच सांगितले नसेल. चिमूटभर मीठ घालायला सांगतात, पण का चिमूटभर घालायचं हे कोणी सांगितलं नसेल. आणि जर तुम्ही ही टिप माझ्याकडून पहिल्यांदाच ऐकत असाल, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. उकड जास्त वाफवल्याने त्यातील पाण्याचा अंश आहे तो कमी होतो आणि पीठ आहे ना ते चामट होतं आणि मोदक मग चांगले होत नाहीत, कडक होतात. म्हणून वाफवताना जास्त वाफवू नका. फक्त 2च मिनिटं वाफवा आणि नंतर झाकण ठेवा आणि गरम-गरमच आपल्याला उकड आहे ती मळून घ्यायची आहे. तुम्ही जर गरम-गरम उकड मळली तरच त्यातल्या गुठल्या पटकन मोडल्या जातात आणि जर गरम-गरम उकड तुम्ही मळली नाहीत तर गुठल्या पटकन मोडत नाहीत आणि जर गुठल्या पिठामध्ये राहिल्या तर मोदक बनवताना कळी पाडताना आपल्याला कळी पाडता येत नाही. पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. जेवढं पीठ तेवढं पाणी घ्यायचं आहे. पण पाणी घेताना पिठापेक्षा कमी घ्या. पाण्याचं प्रमाण मी सारखं-सारखं सांगते का? तर खरी म्हणजे उकडच सगळ्यांची फसते आणि उकड जर चांगली आली नाही ना, तर आपले मोदक फसतात. म्हणून पाणी सुरुवातीला थोडं कमीच वापरा. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि पीठ घालायचं. सर्व पीठ चांगलं व्यवस्थित असं मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धं सुकं राहिलं, अर्धं ओलं राहिलं असं करायचं नाही.
चांगलं भिजेपर्यंत मिक्स करा आणि पटपट मिक्स करायचं. आता मला व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप सांगायच्या आहेत, म्हणून मी हळू मिक्स करते. पण तुम्ही भरभर असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी वाफ काढायची पद्धत आहे ना, तर माझ्या अनुभवाची मी सांगणार आहे. त्याच्यावरती आपल्याला झाकण मारायचं आहे. गॅस एकदम बारीक करायचं. फक्त 2 मिनिटं त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटांनी परत पटकन झाकण काढायचं आणि आपली उकड आहे ना, ती मिक्स करा. गरम उकड मळताना हात भाजतो म्हणून तुम्ही असा पेला किंवा ग्लास घ्यायचं आणि उकड आहे ना, ती आपल्याला थोडे एका साइडनी मळत जायचं. म्हणजे कुठेही गुठली राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आत्तापर्यंत आपल्या मोदकाच्या अनोखी टिप अशा 46 सांगून झालेल्या आहेत. अजून आपल्या खूप साऱ्या टिप बाकी आहेत. पीठ मळायला कंजूसी करू नका. पीठ एक 10 ते 15 मिनिटं पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून घ्या. साधारण थंड झालं ना, की आपण पीठ आहे ते हाताने मळायचंय. बघू शकता पीठ किती चिकट आहे ते. ह्या पिठाला लवचिकपणा येईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे. बघू शकता त्याला किती चिकटपणा आहे तो आणि पाण्याचं प्रमाण पण याला कमीच लागलेलं आहे. चांगलं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपल्याला रगडून मळायचं आहे. रगडून मळल्याच्या नंतर पिठाला चांगला लवचिकपणा येतो. पीठ असं एकजीव होत नाही, त्याला लवचिकपणा येत नाही, तोपर्यंत पीठ मळायचं सोडायचं नाही. पीठ आपल्याला मळतच राहायचं आहे. पीठ मळताना ना थोडंसं तेल लावायचं. तूप लावायचं नाहीये, तेल लावायचं. तेल लावल्याने पिठाला लवचिकपणा चांगला येतो. एवढं असं मळून आल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला एक अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे आणि चांगलं मऊसूत असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल पीठ काय मळतच राहायचं काय? कसं ओळखायचं? तर पीठ आपल्याला मोदक बनवण्यासाठी तयार झालं की नाही त्याची टिप पण तुम्हाला आता पुढे मी देणार आहे. जर पीठ तुमच्या हाताला जास्तच जर चिटकत असेल ना, तर अर्धा चमचा तेल घ्यायचं, पिठाला सर्व चोळायचं आणि आपल्या हाताला पण चोळायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही हे पीठ आहे ना, मी 15 मिनिटं मळून घेतलेलं आहे. तेव्हा त्याला कुठे असा लवचिकपणा आलेला आहे. पिठाचा गोळा लोण्यासारखा मऊसूत हाताला लागला पाहिजे, इतपत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशी पिठाला तार सुटली पाहिजे. अशी तार सुटेपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचे मोदक आहे ना, तुम्ही सहज डोळे बंद करून मोदक वळू शकता. जरी तुम्ही पहिल्यांदाच जरी मोदक करत असलात ना, तरी पण तुम्ही मोदक सहज करू शकता. पण पीठ मळणं खूपच गरजेचं आहे. भरपूर प्रमाणात मोदक करत असाल ना, तर थोडं पीठ घेऊन मळा. बाकीचं पीठ झाकून ठेवा. आणि मळून झालेलं पीठ आहे ना, ते पण कॉटनचा ओला कपडा करायचा, घट्ट पिळायचा आणि पिठावरती घालायचा. म्हणजे पीठ आहे ना तुमचं तसंच राहतं. जर पीठ सुकलं ना, तर मग मोदकांना चिरे जातात. माझं हे इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे. पण तुम्ही याच्यामध्ये सुवासिकपणा येण्यासाठी आंबे मोहर वापरू शकता, बासमती थोडा वापरू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये कोलम पण वापरू शकता. कोलम वापरला ना थोडासा, की आपण ते पीठ जास्त लवचिक आहे, जास्त चिकट आहे, तर थोडासा चिकटपणा त्यानं कमी होतो. तुम्ही असे सर्व तांदूळ मिक्स करून पण विक्रीसाठी पिठी बनवू शकता. असं पीठ तयार करून तुम्ही घरगुती पण ऑर्डर घेऊ शकता. मी एवढ्या तांदळाची नावं सांगितली म्हणून तुम्ही एवढे सगळेच तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करू नका. एक 2 ते 3 तांदूळ तुम्ही मिक्स करा. पण जास्तसं तुम्ही इंद्रायणी घ्या. वासासाठी थोडंसं आंबेमोहर घाला. म्हणजे तुमची पिठीच आहे ना, ती एकदम चांगली होते आणि जर त्याचा चिकटपणा कमी होण्यासाठी तुम्ही थोडासा जरासा कोलम घातलात ना, तरी पण चालेल. किंवा तुम्ही थोडासा बासमती तांदूळ वापरलात तरी पण चालेल. आता पीठ तयार झालं की नाही कसं ओळखायचं? तर त्यातलाच आपल्याला एक गोळा काढायचा आहे. बघू शकता हे गोळे कसे निघतायत सहज ते. असे गोळे निघले पाहिजेत. निघताना मधी पिठाला चिरा गेला नाही पाहिजे. त्यातलाच एक गोळा घ्यायचा हातावरती आपल्याला चांगला व्यवस्थित असा गोल करायचा आहे. गोल करून झाल्याच्या नंतर त्याला दोन्ही हाताने तळहाताने मधीच असा दाबायचा आहे. मधीच असा दाबल्याच्या नंतर साईडनी कुठेही चिरा गेली नाही, की समजायचं की आपली असं गोल फिरवून बघायचं कुठून चिरा गेला आहे का? कुठे तडा गेले आहे का? कुठे पण गेलेली नाही म्हणजे आपली मोदक बनवायला पीठ तयार झालंय. आता हे हाताला खूप चिटकतंय. तेल लावलं तर मोदकाच्या कळ्या आहेत ना, त्या पटकन चिटकत नाहीत. कधी-कधी त्या कळ्या पडताना ना, ते कळ्या सुटवत जातात. म्हणून मी नेहमी तेलाला ना तांदळाचं पीठ लावते. त्यातलाच एक गोळा घ्यायचा. जेवढा मोदक मोठा करायचा असेल ना, तेवढा गोळा घ्यायचा. थोडासा प्रेस करायचा जरासाच. जास्त मोठा करायचा नाही. पीठ लावायचं तांदळाचं. जास्त असं पीठ झाडून टाकायचं आणि गोळ्याची कडा आहे ना, त्या कडेने आपल्याला ती पारी वळायला सुरुवात करायची आहे. वरून अंगठ्याने दाब द्यायचा आणि खालून बोटाने द्यायचा आणि आपल्याला एक खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. वाटी बनवताना सुरुवातीलाच अशी पसरट करायची नाहीये. थोडी खोलगटची करायची. अशी खोलगट वाटी तयार झाली ना, की त्याला आपल्याला कळ्या पडायला पण पटकन जमतात.
वाटलं आपल्याला पीठ चिटकते म्हणून, तर थोडंसं परत तांदळाच्या पिठाचा हात घ्यायचा आणि आपल्याला ही वाटी आहे ती चांगली व्यवस्थित अशी पातळ अशी करून घ्यायची आहे. एकदम पण पातळ करू नका आणि एकदम पण जाडी करू नका. मध्यभागी थोडीशी जर अशी जाड ठेवायची आणि साइडनी कडा आहेत ना, तर एकदम पातळ करायच्या. मोदक असा थोडासा जरासा मध्यभागी फुगीर असेल ना, तर लवंडत नाही, चांगला उभा राहतो आणि दिसतो पण सुंदर. बघू शकता तुम्ही. बघूनच आपल्याला वाटतंय, की आपली मोदकाच्या विटी आहे किंवा आपली उकड आहे ती किती सुंदर निघाली आहे ती. अशी मऊसूत तयार झालेली आहे आणि असा खोलगट हात धरून ती पारी ठेवायची. म्हणजे आपल्याला कळ्या चांगल्या पाडता येतात आणि साइडच्या कडा बघा किती पातळ झालेल्या आहेत त्या. अशा पातळ पारीचा मोदक खायला ना खूप मजा येते आणि खूप छान पण लागतो. मोदकाची पारी ना असं पसरट हात करून ठेवायचं नाही. अशी बोटं जवळ करायची आणि त्याच्यावर ती पारी ठेवायची. म्हणजे आपल्याला कळ्या ना पटकन पाडता येतात. आता कळ्या पाडायची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. कोण आधी कळ्या पाडतो आणि नंतर सारण भरतं. कोण आधी सारण भरतं आणि नंतर कळ्या पाडतो. मी दोन्ही पद्धतीने करते. तर जास्त प्रमाणात मोदक असले तर तो आपण हातानेच सारण भरतो. मग हात आहे ना तो थोडा कपड्याला पुसून घ्यायचा स्वच्छ कपड्याला आणि मगच आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत. सारणाचे हात जर तुम्ही कळी पाडताना लावलेत ना, तर मग तुम्हाला कळ्या पाडता येत नाहीत, चिटकतात. कळी पाडताना अशी लास्टपर्यंत काढायची, अगदी शेवटपर्यंत. चांगली चिमटी मारायची. आतमध्ये एक बोटं ठेवायचं आणि साइडनी अशा खालच्या बाजूने 2 चिमट्या 2 बोटाने धरून चिमटी काढायची. अशी शेवटपर्यंत कळी काढली ना, तर मोदक दिसायला एकदम सुंदर दिसतो. कळ्या जवळ-जवळ पाडायच्या. जर तुम्हाला 21 कळीचा मोदक करायचा असेल, तर पिठाचा गोळा मोठा घ्यायचा, म्हणजे त्याला 21 कळ्या येतात. तुमची जर पारी लहान झाली, तर कळ्या कमी पडतात, पण जवळ-जवळ कळ्या पाडा. कळ्या पडताना ना पारी अशी फिरवून घ्यायची, म्हणजे कळ्या एकदम जवळ-जवळ येतात आणि जर तसेच जर तुम्ही कळ्या पाडायला गेलात ना, तर त्या लांब-लांब पडतात. मोदकाचं तोंड कसं बंद करायचं, तर खालून आपल्याला असं आवळत-आवळत यायचंय. अंगठ्याच्या आणि बोटांच्या मध्ये असं धरायचं आणि ती आपण केलेली पारी आहे ना, ती आपल्याला आवळत यायची. अशी आवळत आल्याच्यानंतर शेवटला ना तुम्ही 2 बोटामध्ये धरू शकता. अशी 2 बोटांमध्ये धरली ना, की त्याचं चांगलं तोंड आहे ना, व्यवस्थित असं बंद होतं. तोंड चांगलं बंद करायचं, नाहीतर मग मोदक फुटला तर त्यातला रस आणि सारण बाहेर पडतं आणि जास्तचं पीठ आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. हे बघा, सहज निघतं ते. आणि थोडासा पिठाचा हात घेऊन त्याचं नाक, तोंड म्हणजे नाक आहे हे मोदकाचं. ते चांगलं व्यवस्थित असं करायचं म्हणजे मोदक चांगला दिसतो. आणि थोडासा अशा 2 हातामध्ये धरून फिरवला की त्याला आकार पण चांगला येतो. बघू शकता आपला सुंदर सुबक मोदक तयार झालेला आहे. मोदकाचं सारण खोबऱ्याच्या अर्धा गूळ घालायचा म्हणजे त्याचं परफेक्ट असं प्रमाण आहे सारणाचं. आणि सारण जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही. रसरशीत करायचं. जर मोदकाचं तोंड बंद करताना ते तोंड आहे ना ते बंद होत नाही. कारण आतलं सारणाला चिकटपणा नसतो, ते सुकं झालेलं असतं. मग काय करायचं? मग तोंडच बंद होत नाही, मग आपल्याला खूप तकलीफ होते मोदक बनवताना. तर ह्या सारण आपले तयार होईल, ते जास्त जर सुकं वाटलं तुम्हाला, तर काढलेली तुमची उकड आहे ना, त्यातला थोडासा भाग त्या सारणामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं, पण थंड झाल्याच्या नंतर. गरम-गरम असताना घालू नका. थंड झाल्यावर घालायचं, मिक्स करायचं. मग त्या सारणाला थोडासा ओलसरपणा येतो आणि आपले मोदक आहेत ते व्यवस्थित असे आपले वळता येतात आणि तोंड बंद करता येतं. जायफळ पावडर, वेलची पावडर पूर्ण सारण तयार झाल्याच्या नंतर घाला आणि नंतर मग गॅस बंद करा. तरच चांगला मोदकाच्या सारणाला सुवास येतो. आधीच जर तुम्ही वेलची पावडर घातलीत ना, तर सारण तयार होईपर्यंत मग तो सुवास आहे तो निघून जातो आणि मग सारणाला चांगला सुवास येत नाही. आणि खसखस घालायची ना, तर शेवटला घालायची, पण भाजून घालायची. त्यानं अधिकच चव येते. मोदक बनवून झाल्याच्या नंतर वाफवण्याची पण एक ट्रिक आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल, तर चाळणीला तुम्ही तूप किंवा तेल लावून घ्यायचं. असं केळीचं पान घालायचं किंवा हळदीचं पान घालायचं, म्हणजे मोदक आपल्या चाळणीला चिटकत नाही. आणि मोदक बनवेपर्यंत खूप वेळ लागतो. मग ते सुके होतात. तर वाफवलेले मग वाफवताना ते मोदक फाटतात. म्हणून त्याला पाण्यातनं बुडवा. पाण्यातनं बुडवल्याच्या नंतर मोदक आहेत ना, ते आपले फाटत नाहीत म्हणजेच फुटत नाहीत. पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच मोदकाची चाळण वरती ठेवायची, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटं मोदक आहेत ना, ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. मोदक जर जास्त वेळ वाफवले ना, तर काय होतं, तर मोदकांचा आकार बदलतो. मोदकांच्या ह्या कळ्या आहेत ना, त्या बदली होतात. म्हणून मोदक आहेत ना, ते तुम्ही 10 ते 12 मिनिटच वाफवून घ्या. मोदक शिजले की नाही कसं समजायचं? ते शिजलेलं जो मोदक आहे ना, त्याला थोडंसं हात लावून बघायचा. हाताला चिकट नाही लागलं ना, की समजायचं आपले मोदक आहेत ना, ते शिजून तयार झालेले आहेत. मोदक वाफवून झाल्याच्या नंतर थोडंसं त्याच्यावरती पाणी शिंपडायचे आणि थोडे साधारण थंड झाल्याच्या नंतर काढायचे म्हणजे मोदक आपले तुटत नाहीत.
काही जण काय करतात, मोदकाला मध्ये कापतात आणि त्याच्यामध्ये तूप घालतात. पण असं न करता मोदकाचं जे नाक आहे ना, ते थोडंसं तोडायचं आणि वरून आतमध्ये तूप सोडायचं आणि मग गणपती बाप्पाला दाखवायचं किंवा आपण खायचं. खूप चविष्ट लागतात. मी ह्या तुम्हाला 70 टिप्स सांगितलेल्या आहेत. तो माझ्या 45 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवातून मी ह्या तुम्हाला सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक